सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेकडो कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झालेत। नागरिकांच्या घरातील धान्यसाठा, कपडे, शाळकरी मुलांचे साहित्य वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले। या बिकट परिस्थितीत सांगली जिल्ह्यातून मदतीचा मोठा हात पुढे करण्यात आला आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच सांगली जिल्ह्यातर्फे 500 अन्नधान्य किट्स तसेच 250 चादरी व 230 चटई तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स सांगलीतर्फे 300 अन्नधान्य किट्स, चादरी व चटई असे एकूण 800 अन्नधान्य किट्स तसेच 500 चादरी व 500 चटई असे पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवण्यात आली आहे। या मदतीमुळे पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा मिळणार आहे। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, पूरग्रस्तांची वेदना आपली आहे। संकटाच्या काळात एकमेकांना मदत करणे ही आपली सामाजिक कर्तव्य आहे। समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे। सांगली जिल्ह्यातून रवाना होत असलेली ही मदत ही केवळ एक सुरुवात आहे। पुढील काळात ही आवश्यकता सर्व प्रकारच्या मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पूरग्रस्तांचे मदत करणे, अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहणे हे आपले कर्तव्यच आहे। सोलापूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे। नागरिकांना दिलासा मिळावा, त्यांच्या संसाराची घडी पुन्हा बसावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्याचे नियोजन असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, गीता पवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, सुनील भोसले, माधुरी वसगडेकर, हरिपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत साळुंखे, उत्तम साखळकर, अशोक शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।